Hello friends, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to solve our English poem Try Again's English workshop. नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सपनाज होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण ट्राय अगेन या पोएमचा इंग्लिश वर्कशॉप सोडणार आहोत. आणि ही पोएम आहे तुमच्या माय इंग्लिश बुक 8 या पुस्तकातील कविता आहे. तर याचा आपण कविता बघितली होती, तिचा अभ्यास केला होता, समजून घेतली होती आणि आज आपण याचे इंग्लिश वर्कशॉपचे क्वेश्चन आणि आन्सर सोडवतोय. याला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही सपनाज होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर लगेच हा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला आमचे इयत्ता 8वीचे सर्व व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर दिसतील. मी आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातनं आहे. तुम्ही कोणकोणत्या भागातनं आमचे व्हिडिओ बघता आम्हाला नक्की सांगाल. द इंग्लिश वर्कशॉप सोडवायला घेऊया. The following anagrams contain words, phrases from the poem. Guess and write what they are. आता हे वर्ड्स आहेत, सगळे मिक्स आहेत आणि याच्यामधून आपल्याला काय काय वर्ड्स तयार होतात ते आपण बघूयात. आता सगळ्यात पहिला आहे इथे रेनी टॅग, पण त्याच्यामधनं ट्राय अगेन. दुसरा आहे आर केज पासनं करेज. तिसरं वेट सर स्ट्राइव. रेड रॉ रिवॉल्ड. नंतर टॅपनीस पेशन्स आणि सपियर परसिवर. तर अशा प्रकारे ट्राय अगेन, करेज, स्ट्राइव्ह, रिवॉर्ड, पेशन्स आणि परसिवर असे आपल्याला शब्द मिळालेले आहे. ठीक आहे, आता आपण सेकंड क्वेश्चन बघूया. पिक आउट लाईन्स दॅट कन्वे द फॉलोइंग फ्रॉम द पोएम. याचा अर्थ असा आहे की कवितेतल्या ज्या ओळी आहेत त्यांचा अर्थ इथे दिला आहे. जसं की इफ यू कीप ट्राईंग विदाउट अ डाऊट यू शॅल विन. म्हणजे तुम्ही कसलेही शंका मनात न बाळगता जर प्रयत्न करत राहिला तर तुम्ही जिंकाल. तर या कोणत्या ओळीचा हा अर्थ आहे त्यांनी इथे विचारले. तर हा अर्थ आहे फॉर इफ यू विल परसिव्हर यू विल कॉन्कर, नेव्हर फिअर, ट्राय अगेन. तर या कवितेतल्या ओळींचा अर्थ आहे. दुसरा आहे इट इज नॉट शेमफुल टू स्ट्रगल हार्ड. म्हणजे प्रयत्न करणं ही लाजिरवाणी गोष्ट नाही आहे. तर ही कोणत्या ओळी आहेत या अर्थाच्या. इफ वी स्ट्राइव्ह टीज नो डिस्ग्रेस, दो वी डू नॉट विन द रेस. म्हणजे ह्या ओळींचा अर्थ आहे. तिसरी आहे वेन अदर्स कॅन डू द वर्क. म्हणजे दुसरे जेव्हा प्रयत्न करतात सो कॅन यू, तुम्ही पण करू शकता. इफ यू कॅन कीप ट्राईंग पेशन्सली. म्हणजे आपण जर शांतपणे काम करत राहिलो तर जसे दुसरे करतात तसं आपणही करू शकतो. त्या ओळी आहेत त्या अर्थाच्या. ऑल अदर फोक कॅन डू वाय विथ पेशन्स मे नॉट यू. असं बऱ्याचदा होतं ना, दुसरे करत राहतात, आपण यांना दुसऱ्यांना जमतं बाबा मला नाही जमत. तसं नाहीये, जर दुसरे करू शकतात तर तुम्ही करू शकता. वेन यू फेल इन युअर फर्स्ट अटेम्प्ट मेक अनदर वन. म्हणजे तुम्ही जर पहिल्या प्रयत्नात हारला तर दुसरा करा ना. तर या अर्थाच्या ओळी आहेत इथे. इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड ट्राय अगेन. फाइंड फ्रॉम द पोएम द अँटोनिम्स अपोजिट वर्ड फॉर द फॉलोइंग. म्हणजे आपल्याला इथे अपोजिट वर्ड्स लिहायचे आहेत, पण फक्त कवितेतले लिहायचे. त्यामुळे सक्सीडच्या अपोजिट कवितेतला पनिशमेंट, करेज, स्टॉप, क्विट, लूज. कवितेतले अपोजिट वर्ड्स लिहूयात आपण, म्हणजेच विरुद्धार्थी शब्द. हे बघा, सक्सीडच्या अपोजिट कवितेत आहे फेल. पनिशमेंटच्या अपोजिट आहे रिवॉर्ड. करेजच्या अपोजिट आहे फिअर. स्टॉप किंवा क्विट म्हणजे परसिव्हर. आणि लूजच्या अपोजिट आहे विन. हे सगळे कवितेतले आपण वर्ड शोधून काढले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे आन्सर इन युअर ओन वर्ड्स. म्हणजे तुमच्या शब्दात उत्तर लिहायची तुम्हाला. व्हॉट लेसन शुड बी केप्ट ऑलवेज इन माइंड. म्हणजे कोणता धडा आपण कायम आपल्या डोक्यामध्ये ठेवला पाहिजे सतत. तर बी अ परसिव्हर अँड अचीव सक्सेस. म्हणजे आपण सातत्याने प्रयत्न करत राहिला पाहिजे, हा धडा आपण कायम डोक्यात ठेवला पाहिजे. व्हॉट शुड समवन हू लुजेस अ रेस डू. जर कोणी मॅच हरलं किंवा आपल्या रेस जी आपण लढतोय, धावतोय ज्या रेसमध्ये, स्पर्धेमध्ये, ते जर हरलो तर काय करायचं. तर समवन शुड नॉट फील डिस्ग्रेस. त्याने लाजिरवाणं वाटून घ्यायची गरज नाही आहे. व्हॉट क्वालिटी इज इम्पॉर्टंट व्हेन यू आर स्ट्रगलिंग फॉर सक्सेस. कोणतं गुण महत्त्वाचं जेव्हा तुम्ही स्ट्रगलिंग करता. सक्सेस म्हणजे तुम्ही यशासाठी जेव्हा प्रयत्न करत असता तेव्हा कोणतं गुण महत्त्वाचं आहे. तर पेशन्स म्हणजे संयम इज अ इम्पॉर्टंट क्वालिटी फॉर दोज हू आर स्ट्रगलिंग फॉर सक्सेस. आता पाचवा जो प्रश्न आहे आपला तो रीड द पोएम अँड फिल इन द वेब चूजिंग पॉईंट्स फ्रॉम इट. म्हणजे इथे काय दिलं त्यांनी,
बघा, प्रोवर्ब इज अ सिम्पल अँड कॉन्क्रीट ट्रूथ विच इज युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड अँड फ्रिक्वेंटली यूज. प्रोवर्ब म्हणजे काय असतं की म्हणी असतात, म्हणजे आपल्याला ते सत्यच आहे, करावे तसे भरावे हे आपण म्हणतो, आपण मराठीमधलं मी सांगितलं. सो ज्या गोष्टी ट्राईंग अगेन, प्रयत्न करणे, व्हॉट लीड्स टू सक्सेस, म्हणजे काय काय आपल्याला यशाकडे घेऊन जातं ते आपण ह्या वेब नेट, हे जाळं याच्यामध्ये भरायचं आहे. ट्राईंग अगेन, दुसरं आहे स्ट्रायविंग, तिसरं आहे पेशन्स, चौथे परसिव्हरन्स, नंतर करेज. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मोस्ट लाईन्स फ्रॉम द पोएम कॅन सर्व ॲज अ ट्रूथ ऑर अ प्रोवर्ब, म्हणजे बऱ्याचशा लाईन कशा आहे की जे आपल्याला सत्य वाटतात किंवा म्हणी वाटतात. तर पिक आउट 3 or 4 सच लाईन, त्यातल्या 3 आणि 4 लाईन्स यातल्या काढा. इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड, ट्राय अगेन. राईट डाऊन दिस लाईन्स. इफ यू परसिव्हर विथ करेज you will conquer. Third line, though after striving you do not win, it is not disgrace. And fourth line, time will bring you your reward, so be patient. तशा प्रकारे 4 लाईन्स आहे की ज्या ट्रूथ पण आहेत आणि आपल्याला प्रोवर्ब म्हणून पण वापरता येतात. आता याच्यानंतर जे आहे ते ॲप्रिसिएशन ऑफ पोएम आहे. तुम्हाला हा प्रश्न नेहमी हमखास येतो की एखाद्या पोएमचं ॲप्रिसिएशन करा. तर कसं करणार तुम्ही पोएमचं ॲप्रिसिएशन? ते ॲप्रिसिएशन करताना सगळ्यात पहिलं म्हणजे त्या पोएमचं टायटल लिहायचं. द टायटल ऑफ द पोएम इज ट्राय अगेन. सेकंड आहे, द पोएम इज रिटन बाय W.E. हिक्सन, म्हणजे टायटल, त्याच्यानंतर रायटर कोण आहे त्या पोएमचा. नंतर द पोएम हॅज अ 6 स्टांजा. तर स्टांजा किती आहे? ईच स्टांजा हॅज अ 4 लाईन्स. नंतर द लाईन्स दॅट राईम, रायमिंग बघा कसं आहे, ईच स्टांजा आर 4, 3, 4, 3, 4, 3 असं आहे. नंतर ट्राय अगेन हा एक रिपीटेड एक्सप्रेशन इन द पोएम आहे. आणि 6 काय, द ॲडवाइस इन द पोएम इज ट्राय अगेन, बी परसिव्हर अँड हॅव पेशन्स, यू विल गेट सक्सेस. ही ॲडवाइस आपल्याला मिळते. आय लाईक दिस पोएम. का आवडली तुम्हाला ही कविता? इफ वी स्ट्राईव्ह टी इज नो डिस्ग्रेस दो वी डू नॉट विन द रेस. जर आपण प्रयत्नच नाही करत राहणार तर काय होणार आहे, आपण ही जी आपल्या आयुष्याची रेस आहे ती आपण जिंकूच नाही शकणार आहे. सो अशा प्रकारे आपण ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम कंप्लीट केलेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी आणखीन एक गोष्ट सांगितली आहे, ती म्हणजे युझिंग डेकोरेटिव्ह स्टाईल, राईट द सेम लाईन्स टू मेक अ पोस्टर्स अँड विथ एक परमिशन पुट देम अप इन युअर स्कूल बिल्डिंग. याच्यामधल्या ज्या आपल्या लाईन्स आपल्याला अपील होत आहेत किंवा ट्रूथफुल आहेत त्या सगळ्या लाईन्स आपण काय करायचं आहे, त्याचं मस्त पोस्टर तयार करायचं आहे आणि पोस्टर तयार करून तुम्ही तुमच्या शाळेच्या भिंतींवरती परमिशन घेऊन ते लावायचं आहे असं त्यांनी ते सांगितलेलं आहे. आणि अशा प्रकारे आपली ही पोएम जी आहे ट्राय अगेन पोएमचा जो इंग्लिश वर्कशॉप आहे तो खूप सोपा आहे आणि आज पूर्ण झालेला आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये काही अडचण असेल किंवा समजायला काही प्रश्न असतील तुमचे काही, तुम्हाला तुम्ही विचारू शकता. याच्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओ जो करणार आहे तो आहे आपला द हाऊस बिल्डर हा असणार आहे, याचं वॉर्मिंग अप आणि याचं एकूण या धड्याचं ट्रान्सलेशन पूर्ण मी तुम्हाला घेणार आहे या व्हिडिओचं. सो नवीन असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला छान छान व्हिडिओ मिळत राहतील आमच्याकडनं. तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.